मित्रांनो, नमस्कार. मंगेश पाडगावकर यांची कविता चिऊताई दार उघड बघूया. अतिशय प्रेरणा देणारी अशी ही कविता. नैराश्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीला नैराश्यातून हळुवारपणे बाहेर काढणारी ही कविता. मला आवडणारी कविता. बघूया तुम्हा सगळ्यांना आवडते का? तुम्हाला जर कविता आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स द्यायला बिलकुल विसरू नका. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन, किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्केही बसतील. तरीसुद्धा या जगात वावरायचं लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. मला आवडणारी ही कविता आणि यातलं हे काही महत्त्वाच्या पंक्ती परत एकदा सादर करते तुमच्यासाठी. फुलं जशी असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्केही बसतील. तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलंसुद्धा आपल्याला होत असतं परक. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलंसुद्धा आपल्याला होत असतं परक. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का ग सुन्न व्हायचं. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या त्या मुलासाठी. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत नाचत आलं. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात बघ तुझं घरटं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत नाचत आलं. चिऊताई तुला काहीच कळलं नाही. तुझं दार बंद होतं, डोळे असूनही अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल ग, जगावरती रुसून कसं चालेल ग. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. तर मंगेश पाडगावकरांची सुंदर अशी ही कविता माझ्या चिमण्या आणि चिमण्यांसाठी. तर मित्रांनो, नक्की सांगा तुम्हाला ही कविता कशी वाटली. फारच सोपी आणि हृदयापर्यंत भिडणारी ही अशी कविता